मध्ये येणं गरजेचं आहे. हॅलो, परत एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत, जिथे एक मोठी मॅच आहे, मोठं बॅटल आहे. एका बाजूला याच परिसरातला संघ म्हणजे सक्सेस भरटकोल, जिथे तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला भेटणार आहे. आणि तो क्रिकेट कुणाबरोबर होणार आहे, ती मॅच कुणाबरोबर होणार आहे, तर अफजल 11 महाड या संघामध्ये होणार आहे, जिथे तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स दाखवणारे खेळाडू म्हणजे एकापासनं 11 पर्यंत एकापेक्षा एक धुरंधर आहेत. तर हे पण विसरून जमणार नाही की आज पूर्ण भरटकोल त्याच ताकदीने मैदानात उतरेल नक्कीच. आणि पहिल्या सत्राचं सूत्रसंचालन आम्ही ऐकणार आहोत अक्षय यांच्या आवाजाने. तर मैदानात पंच सुद्धा गेलेले आहेत. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल संदीप माने सर, जे एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. आणि आज त्यांची पंचगिरी आम्हाला दुसऱ्या दिवसात ऑफिशियली पंच म्हणून यांना ओळखलं जातो. चांगला क्रिकेटचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर बंटी जाधव हे सुद्धा एक चांगले क्रिकेटपटू आहेत. परंतु हे दोन्ही पंच आज आम्हाला या स्पर्धेमध्ये पंच लाभलेत, तर त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद करतो. कारण की पंच बोलणं खूप सोपं आहे संदीप सर, पण कधी पंचांची जागा घेऊन बघा, मग कळेल की काय असतं पंचगिरी. 6 चेंडूमध्ये 6 वेळा डिसिजन देणे म्हणजे पंचगिरी नाही. प्रत्येकानं समान दर्जातून धरून तो डिसिजन देणं म्हणजे अक्षय पंच असतो. आणि त्याच पंचांना आज आम्ही परत एकदा शुभेच्छा सुद्धा देतोय. आम्हाला चांगली पंचगिरी लाभेल आणि चांगलं क्रिकेट परत एकदा या मॅचमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. तर म्हणणार आहोत परत एकदा अक्षयची जुबानी. ओके, इथून पण आवाज बघ किती लांब खण सांग आता. हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी कालचा दिवस श्री सुवर्ण गणेश दिव्यागर क्रीडा मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा अर्थात पर्व पहिले, यामध्ये मी समालोचक अक्षय चोगले पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर याच्या आधी जो आपण आवाज ऐकला ते म्हणजे दापोली येथून बिलॉंग करणारे इमाद मोडक सर. राष्ट्रभाषा हिंदीमध्ये अतिशय सुंदर असं समालोचन त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि मी आता पुन्हा एकदा आपली मायबोली मराठीमधून आपल्या सर्वांसमोर या सामन्याचं समालोचन आपल्या समोर करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. आणि जर आता आपण कालचा दिवस पाहिला तर कालच्या दिवशी सुद्धा अतिशय तुल्यबळ नामांकित खेळाडू या खेळपट्टीवरती आपली खेळ कौशल्य या ठिकाणी दाखवून खूप छान खेळी करून गेले. त्याचप्रमाणे आजचा सुद्धा हा दुसरा दिवस तेवढाच सुंदर आणि प्रेक्षकांसाठी रोमांचकारी असेल, प्रेक्षणीय असेल अशी अपेक्षा. आणि निश्चितच मला असं वाटतं की आजचा दिवस सुद्धा तेवढाच सुंदर रीतीने होईल, यात तीळ मात्र शंका नाही. पहिला सामना होता
शाहीन गोंडकर विरुद्ध रॉयल बोर्ली बी या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहिली तर शाहीन गोंडकर संघाकडून सुंदर अशी खेळी होती आणि त्यानंतर आणखीन एक मोठ्या हाय व्होल्टेज मॅचकडे आपण वळतोय. सामना असेल अफजल 11 महाड विरुद्ध सक्सेस भरटकोल या दोन्ही संघांच्या दरम्यान असेल. पहिला गोलंदाज बॉलर नेम सांगायचं प्लीज. अनुज ओके. अनुज आणि सक्सेस भरटकोल या संघाला आमंत्रित केले ते म्हणजे फलंदाजीसाठी. अफजल 11 महाड अनुज पहिला आणि पहिला सलामीचा फलंदाज असेल आधार. पहिला चेंडू आणि हवेत भिरकावला. पॉवर प्लेचा षटक आणि क्षेत्ररक्षक खाली आणि पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट. पहिली हादरा या ठिकाणी लागते आधारच्या स्वरूपात. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे तो म्हणजे आत्माराम. आणि आता आधारची जागा सांभाळण्यासाठी वन डाऊनच्या स्वरूपात गेलाय तो म्हणजे अक्षय. नक्कीच या ठिकाणी हा जर सामना आपण पाहायला गेलो तर अफजल 11 महाड या संघामध्ये स्वतः टेनिस बॉल क्रिकेटचा घारा म्हणून ज्याला ओळखतात असं योगेश पेनकर तसंच सूरज करकरे अतिशय नामांकित ज्यांना आपण विविध स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना खेळी करताना आपण पाहतो असे सर्व तुल्यबळ आणि नामांकित खेळाडू या संघांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला सक्सेस भरटकोल. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या सामन्याचा आनंद आपण घर बसल्या घेऊ शकतो ते म्हणजे जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हच्या स्वरूपात. आणि पुन्हा एकदा अनुज समोर सज्ज होतो. अक्षय काय होईल कशा प्रकारे खेळेला आणि आता मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल येईल. अक्षय आणि आत्माराम. नक्कीच महाड हा संघ आणि आता मात्र अवांतर असं चेंडू. आमचे पंच अतिशय सुंदर असे निर्णय देतात. अतिशय नामांकित असे पंच. एका बाजूला पंच आहेत ते बंटी जाधव तर दुसऱ्या बाजूला आहेत ते म्हणजे संदीप माने सर. पुन्हा एकदा अनुज गोलंदाजी मार्क वरती हळव्या हाताने ऑफ साइडला खेळलाय. बघा किती धाव मिळतील आणि अक्षयला जावं लागतंय माघारी. अक्षय होतोय धावबाद होतोय. आणखीन एक मोठी हादरा म्हणावी लागेल सक्सेस भरटकोल या संघासाठी. आता मात्र अक्षयची जागा सांभाळण्यासाठी खेळपट्टीवरती दाखल होईल तो म्हणजे वैभव. जर्सी नंबर 77 पाहायला मिळतोय. तीन चेंडू आणि एक धावा. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या संघाला अपेक्षा असते की पहिल्या षटकाचा लाभ पुरेपूररित्या घेता येईल. परंतु या संधीचं सोनं करण्यामध्ये थोडंसं अपयश आलेलं पाहायला मिळते ते म्हणजे सक्सेस भरटकोल या संघाला. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. अनुजाचा एक सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा गोलंदाजीमध्ये साधताना पाहायला मिळतोय. अनुज आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता वैभव यांचा परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच या स्पेलमध्ये अनुज याचं वर्चस्व थोडंसं या सामन्यामध्ये आणि आपल्या षटकामधून सक्सेस भरटकोल या संघाकडे होताना पाहायला मिळतंय. आणि आता मात्र एज लागते आणि
डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगतेनंतर धावफलकावरती धावा लागले ते म्हणजे मात्र एक. तो सुद्धा धाव आलाय, तो म्हणजे अवांतर अशा स्वरूपात. म्हणजे फलंदाजाने आपल्या बॅट मधून धावा या षटकामध्ये केलेलं नाहीये. आणि दुसरा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती येतोय तो म्हणजे सिद्धेश. आणि आता स्ट्राईक मार्क वरती आलाय तो म्हणजे आत्माराम. नक्कीच अजूनही पहिले षटक थोडस अफजल 11 महाड या संघाच्या दिशेने वळलंय, तर दुसरं षटक आता पाहावं लागेल की सक्सेस भरत कोल या सामन्यामध्ये कमबॅक करेल का. आता डावखुऱ्याचा फलंदाज गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात अतिशय सुंदर लाईन आणि लेंथ या चेंडूवरती पाहायला मिळाली सिद्धेश यांची. एक डावखुरा हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा हळूवार हाताने खेळलाय. पाहूया किती धाव मिळतील. एक धाव निश्चितच पूर्ण करतील आणि या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे वैभव आणि आत्माराम याला. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सज्ज होईल आणि पुन्हा एकदा हळूवार हाताने खेळून काढलाय. यष्टीरक्षक स्वतः गोलंदाजीचा मागावर आणि एक धाव पुन्हा एकदा. तीन चेंडू 3 धावा आणि आता मात्र भिरकावलाय, टोलवलाय. पाहूया एक धाव 1 बाउन्स. क्षेत्ररक्षकाने हा चेंडू फील्ड केला. 4 चेंडू आणि 4 धावा. मात्र 4 चेंडू आणि 4 धावा. थोडस धीम्या गतीने हा स्कोर बोर्ड चालताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि आता मात्र यष्टीरक्षकाच्या पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 5 धावा. सिद्धेश यांचा शेवटचा चेंडू. नक्कीच या सामन्याला जर सक्सेस भरत कोलला जर सक्सेस मिळवायचा असेल आणि आता मात्र भिरकावलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. पाहूया आणि गोलंदाजानेच प्रयत्न केला होता परंतु झेल काहीसा टिपू शकलेला नाहीये. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव मिळेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगतेनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागले ते म्हणजे 6 धावा. गोलंदाज येतोय वैभव. तसंच रुचित पाटील. आपण जिथे कुठे असेल तर आपण समालोचन कक्षाकडे यायचं. रुचित पाटील आणि आता मात्र भिरकावलाय, टोलवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. आता मात्र आत्मारामने आपला आक्रमक रूप या ठिकाणी दाखवलंय. नक्कीच एक सुंदर फलंदाजी परंतु थोडासा या ठिकाणी उशीर झालाय कारण का पॉवर प्ले पासून. आणि पुन्हा एकदा पाहूया किती धाव मिळतील. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत मात्र एक षटकार या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. वैभव ऑन गोलंदाजी मार्क. आता मात्र वैभव यांची पंचांकडे दाद परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वैभव खरं सांगायचं तर अफजल 11 महाड हा संघ तितकाच नामांकित विविध स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो.
आणि आता मात्र टोलवलाय क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये. चेंडू लागून पुन्हा एकदा गोलंदाजाकडे चेंडू परतलाय. मात्र एक धाव पुन्हा एकदा. आणि आता मात्र लो फुलटॉसच्या स्वरूपात चेंडू होता, परंतु त्याचा लाभ घेण्यामध्ये आत्मारामला थोडस यश नाही आलं, अयशस्वी झाला थोडासा. आता मात्र पाहूया किती धावा मिळतील. 0 धावा. या चेंडूवरती सुद्धा निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांच्या सांगतेनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे मात्र 14 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी कोण आलाय तर महाड मधून बिलॉंग करणारा आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणारा योगेश पेनकर. आणि आता मात्र उंच हवेत टोलवला. पहा किती धाव मिळतील. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. 1 धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचा घाऱ्या म्हणून ज्याला ओळखतात असा योगेश पेनकर. आणि थोडासा या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी आत्मारामचा फसला. पुन्हा एकदा. आणि आता मात्र योगेश पेनकर यांनी अवांतर चेंडू टाकलाय. नक्कीच एक आयकॉनिक खेळाडू मैदानावरती. आणि आता मात्र स्लोअर 1 होता. एज लागली. बॅटची कडा घेऊन 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. सॉरी, या ठिकाणी 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आणि आता मात्र भिरकावलाय. पाहूया किती धाव मिळतील. आणि योगेश पेनकर याने स्वतःच झेल पकडलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानेच चेंडूही टाकला आणि झेली घेतली. आणि आता वैभव यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात खेळपट्टीवरती दाखल होतील ते म्हणजे तेजस. चार चेंडू 17 धावा. नक्कीच आमचे गुणलेखक या ठिकाणी सुहास दादा मार्कंडे या ठिकाणी आमच्या सोबत गुणलेखन करताना नक्कीच आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये बऱ्याचशा धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा घारा स्वतः योगेश पेनकर खेळताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र स्लोअर 1 पाहायला मिळाला. फलंदाजाला काही चेंडू कळलेला नाही आणि यष्टी रक्षक सूरज करकर यांच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू जातो. निर्धाव चेंडू. आणि आता मात्र भिरकावलाय, टोलवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. योगेश पेनकरच्या बॉलिंग मध्ये तेजस यांचा दणदणीत षटकार. तदनंतर पहिल्या सत्राचं समालोचन या ठिकाणी केल्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो एक राष्ट्रभाषा हिंदी या माध्यमातून समालोचन करणारे, दापोली येथून बिलॉंग करणारे आणि एक नामांकित समालोचक इमाद मोडक सर. तर पुढील आवाज आपण त्यांचा ऐकणार आहोत. इमाद मोडक सर.
हॅलो कोण आहे? हॅलो, पुढील होणारे दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती आहे, लगेच आपण नाणेफेकसाठी या. धन्यवाद. ह्याच्या आधी आम्ही आवाज ऐकलं अक्षय चोगले सरांचं मातृभाषात मायबोली मराठीमध्ये, आणि आता परत एकदा मी जोडणार आहे तुमच्याबरोबर. अफजल 11 महाड वर्सेस तुम्ही पाहू शकाल सक्सेस भरटकोल या संघामध्ये ही लढत आहे. माझ्याबरोबर स्कोरर आहेत, एका बाजूला तुम्ही पाहू शकाल ऑनलाईन स्कोरर भावेश आणि त्याचबरोबर ऑफलाईन स्कोरर नील. दोन्ही चांगले स्कोरर आहेत. कॅमेरामॅन सुद्धा सज्ज आहे, अमोल जय गणेश स्पोर्टचे प्रोप्राइटर मयूरेश मयेकर आणि इमरान फक्ची, इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. कल चुके सेमीफाइनल में जाने वाली पहले टीम का पहला ऐसा कैप्टन है, और चूंकि हमारे राहुल भाई का भी आगमन हो गया है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. और अरसलान, ये देखिए इनको पीछे रखा है, कुछ अलग ही स्ट्रेटेजी है. और बैटिंग के लिए जिस तरीके से उतरे योगेश पेनकर और सूरज करकरे. तमाम दर्शकों का, दिल के क्रिकेट से चाहने वालों का, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. दिल की गहराई से स्वागत है आपका. यू मोस्ट वेलकम. आप देख रहे हैं श्री स्वर्ण गणेश कप 2024 का पहला सीजन. आज का दूसरा दिन और दोपहर के सत्र का माहौल. जी हाँ, विंटर का मौसम है, ठंडी ठंडी हवा बहती है, लेकिन देखिए एक अच्छा क्रिकेट देखने मिलेगा. गगा भी तैयार है और क्रिकेट भी शुरू है. बॉलर नेम, बॉलरचं नाव सांगा. काय? नरेश. पहिले षटक घेऊन आलेला आहे नरेश. स्ट्राइक वरती योगेश पेनकर. पहली ओवर लेकर ये देखिए अफजल 11 महाड़, इस टीम के लीड करने वाले खिलाड़ी. जिस तरीके से योगेश पेनकर और सूरज करकरे ये ओपनर्स, ये रिकॉग्नाइज पेयर मैदान में उतर चुके हैं. अफजल 11 महाड़ के ओनर अफजल मोहम्मद मेमन भी हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है, इस्तकबाल है आपका. चलो मैच की तरफ, खेल की शुरुआत. आहा, दूसरी गेंद पर, ओहो व्हाट अ कैच. कैच ऑफ द टूर्नामेंट बन सकता है. झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय झेल धरलंय सक्सेस भरोडकर. हा नाव असंच नाही बनलं, याच्यासाठी मेहनत लागली, ह्याच्यासाठी जिद्द लागली, ह्याच्यासाठी कौशल्य लागलं, आणि हे सर्व तुम्हाला या मैदानात दिसतोय. वाह, काय झेल धरलंय. ॲक्शन रिप्ले आम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे, परंतु जर तुम्हाला याची क्लिप पाहिजे तर जय गणेश स्पोर्ट्सवरती तुम्हाला नक्कीच याचा स्टेटस संध्याकाळच्या सत्रात नक्कीच पाहायला भेटेल. योगेश पेनकर, खूप मोठं विकेट होतं. अक्षय सर, बहुत बड़ा विकेट था. बड़ी आसानी के साथ उनका कैच, जिस तरीके से पूरे एफर्ट के साथ पकड़ लिया. उस बच्चे का नाम बोलो जिसने उसको कैच को पकड़ा. भाई त्या मुला क्षेत्ररक्षकाचं नाव काय आहे? मिड ऑन रिदम. विराज, आदिराज, साईराज. क्या बात है. त्यांनी राज कुणावरती केलंय? योगेश पेनकरच्या विकेटवरती केलंय. योगेश पेनकर एक मोठा फलंदाज आहे. ज्या पद्धतीने अक्षय सरांनी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आमच्या कोकणाचं नाव ज्यांनी मोठं केलं योगेश पेनकर, तो खेळाडू मात्र बाद झालेला आहे. परंतु क्रिकेट अजून संपलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये 11 जणांचा परफॉर्मन्स असतो, आणि जसंच काही योगेश पेनकरचं विकेट गेलं, आता नवीन फलंदाज मैदानात दाखल. सिद्धेश आए बैटिंग के लिए. चूंकि लेफ्ट हैंड बैट्समैन है, राइटी लेफ्टी का जो कॉम्बिनेशन होता है बहुत कमाल का होता है, और रॉयल बोरली के ग्राउंड पर हम जब भी देखते हैं बहुत अच्छी बैटिंग देखने मिलती है राइटी लेफ्टी की. अब ऐसी सूरत में सिद्धेश को भेजा है. बैटिंग ऑर्डर बहुत लंबी चौड़ी है और पहला ओवर लेकर बॉलर भी तैयार है. जो कैच पकड़ा उसके लिए 100 रुपए का इनाम हमारे आमिर भाई इनकी तरफ से, क्योंकि वो भी एक अच्छे फील्डर है. उन्होंने शाहीन गोनकर के टूर्नामेंट के अंदर कैच कमाल का पकड़ा था, वो यादगार कैच है. उसी तरीके का कैच हमें देखने मिला साईराज का.
ओहो, इस बार दिशा चुकी अक्षय सर, वाइड गेंद, बंटी सर हमारी तरफ मुड़ते हुए। अगले दोनों टीमों को तैयार होना है, टॉस के लिए तुरंत आना है। फिर एक बार सिद्धेश स्ट्राइक पर है। लक्ष्य जो रखा है टारगेट की अगर हम बात करें तो 24 का, इस बार ऑन साइड रीजन में स्लॉक कर दिया है। पैडल स्वीप देखने मिला, गेंद चली है 2 टप्पे के साथ 4 रनों के लिए, आता हुआ चौकार। अक्षय सर पहा, पहिल्या षटकामध्ये काय काय घडलं। पहिल्या षटकामध्ये योगेश पेनकरचं विकेट गेलं। पहिल्या षटकामध्ये परत एकदा सिद्धेश, ज्याची ओळख आहे या संघामध्ये, सही मायनों में उसकी बैटिंग देखने मिल रही है। बड़े प्लेयर की कैच लेने वाला खिलाड़ी, इसीलिए तो आमिर भाई से रुका नहीं गया, वो दौड़ते हुए हमारे पास आए और उन्होंने इनाम लगाया। जी हाँ, लेकिन मैच खत्म नहीं हुआ है, मुकाबला 2 तरफा होता है। बैट्समैन के हाथ में बैट होती है और बॉलर के हाथ में गेंद होती है। दोनों की कोशिश तो यही होती है कि बैट्समैन चाहता है मैं बैटिंग करूं और बॉलर चाहता है मैं बॉलिंग करूं। देखिए नागांव के भी काफ़ी हद तक समर्थक, छोटे छोटे बच्चे भी देखिए मैच को एंजॉय कर रहे हैं, क्योंकि मैच बहुत बड़ा है। घर बैठे बैठे जय गणेश इस चैनल पर अपने हैंडसेट को देखिए खोलकर जिस तरीके से यूट्यूब पर जाकर मैच को एंजॉय कर रहे हैं, उन तमाम दर्दी दर्शकों का स्वागत है। मुकाबले की तरफ बढ़ते हैं, जहां पर आप देख सकते हो 24 रनों का एक आसान सा लक्ष्य है। 24 गेंदों में 24 रन बनाने हैं, लेकिन साहिराज ने जो कैच पकड़ा बहुत कमाल का था। चलो अब चर्चा जारी रहेगी, मैच की तरफ बढ़ते हैं, जहां पर सिद्धेश बिल्कुल तैयार है अगली गेंद के लिए। सिद्धेश ने फिर एक बार थोड़ी सी जगह बनाई और फिर एक बार उसी तरीके का स्ट्रोक मिड विकेट के रीजन में खेल दिया, लेकिन पावर प्ले की ओवर में वहां पर खिलाड़ी है, 1 रन ही मिलेगा। इस 1 रन के साथ बैट्समैन ने स्ट्राइक को रोटेट किया और सेंसिबल बैटिंग। अफजल 11 महाड़ ये एक मजबूत टीम, एक बड़ी टीम है, एक ब्रांड चलता है अफजल 11 महाड़ इस टीम का, क्योंकि जो टीम के जो ओनर है अफजल मोहम्मद मेमन, सही मायनों में इन्होंने टीम को बनाया है। देखिए ओनर का जो रोल होता है बहुत बड़ा होता है टीम को बनाने के पीछे, कोई मामूली बात नहीं है, उसके लिए बहुत मेहनत लगती है और तब जाकर वो टीम खड़ी होती है। और ऐसी सूरत में आज की तारीख में अच्छी टीम और अच्छा परफॉर्मेंस, सूरज करकरे मिड ऑन के फील्डर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से एक शानदार चौका जड़ दिया, वाह कमाल का टाइमिंग और आई हैंड कोऑर्डिनेशन के साथ ये चौका। टीम का स्कोर 5 गेंदों में हुआ है 10 रन। अभी भी 1 गेंद आना बाकी है इस ओवर की, 5 गेंदों में 10 रन सूरज करकरे खेल रहे। अब तक देखा जाए तो पहली गेंद पर चौका आया है। सूरज करकरे बता रहे अभी तो चौका मारा हूं, छक्का अभी बाकी है। अरसलान आगाज अपने देखा है, अंजाम अभी बाकी है। ये सूरज करकरे है, अगर ये मुकाबले में चल जाए यकीन मानिए शाम तक चल जा सकते हैं। इनका ऐसा कमिटमेंट रहता है और वो हर वक्त दिखाते हैं। हमारे दिलीप को भी देखिए आराम से बैठे हैं, मैच को एंजॉय कर रहे हैं। जी हाँ, स्कोर की बात की जाए तो स्कोर तेजी के साथ 10 पर। फिर एक बार ये गेंद ऑफ स्टिक के काफी हद तक बाहर, आउटसाइड द ऑफ स्टंप पर गेंद, 6ठे 7वें स्टंप पर गेंदबाज ने गेंदबाजी की थी, अलग मोहल्ले में चले गए थे गेंदबाज, वेगळ्या वाडीत गेला म्हणूनच स्वेरचा मारा आणि धावात वाढ, धावसंख्या झाली 11 धावा। सर पहा काय मॅच रंगतोय, परत एकदा गोलंदाज सज्ज, फिर एक बार इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव देखने मिला, लॉन्ग ऑफ की रीजन में 4 रनों के लिए आता हुआ चौकार। 4 क्या स्ट्रोक मारा है देखिए, एक ही ओवर में वसूल किया। पावरफुल बैटिंग, पावर प्ले की ओवर में हमें सूरज करकरे के बैटिंग की अगर बात करें तो सही मायनों में सूरज करकरे अब इनफॉर्म बैट्समैन नजर आ सकते हैं। पहली ओवर में अच्छी बैटिंग, योगेश पेनकर का एक कीमती विकेट जरूर गिरा, लेकिन नो डाउट अच्छा स्ट्रोक भी था। वहां पे मैं फील्डर की सराहना करूंगा, कैच नहीं बन सकता था लेकिन पूरी जान झोंक दी बिल्कुल, और एक अच्छा कैच पकड़ लिया पहली ही मैच में। अब सिद्धेश देखा जाए तो फिर एक बार सामना करेंगे नए गेंदबाज, गोलंदाजाचं नाव सांगा, आधार। आता संघासाठी आधार 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 गोलंदाजासाठी आधार। चला पुढचा संघ
शुएब भाई आपका भी तहे दिल से स्वागत है। ले चलते हैं मुकाबले की तरफ, जहां पर फिर एक बार बॉलर तैयार, आधार ऑन साइड रीजन में खेला हुआ स्ट्रोक, डिक्लेयर जोन में गेंद चली गई है। फाइन लेग के रीजन में एक रन के लिए इस सिंगल के साथ स्कोर हो चुका है 16-16। बाळू केलसकर कुठे असतील त्यांना विनंती आहे, आपण लगेचच समालोचक कक्षाकडे यायचं आहे। ओहो, ये देखिए क्या स्ट्रोक मारा है, स्लॉक कर दिया ऑन साइड रीजन में, लेकिन मिलेंगे सिर्फ 2 रन। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर 18। ये देखिए फ्लाइट एट 6, इसी के साथ मुकाबले को जीता है अफजल 11 महाड़ ने। कॉन्ग्रेचुलेशन।